जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यासाठी आज दुपारपर्यंत मुदत होती. या अनुषंगानं कागल तहसीलदार कार्यालयात उमेदवारी अर्ज मागं घेण्याची प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषदेसाठी एकूण 68 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यातील 38 उमेदवारांनी माघार घेतली असून सध्या 16 उमेदवार जिल्हा परिषदेसाठी रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या विविध मतदारसंघातून 149 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. तर यातील 92 उमेदवारांनी माघार घेतली असून सध्या 36 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या सिद्धनेरली, बोरवडे आणि चिखली गटात दुरंगी, सेनापती कापशी आणि कसबा सांगाव गटात तिरंगी, तर म्हाकवे गटात चौरंगी लढती होणार आहेत. कापशी ते दुरंगी, सिद्धनेरली, यमगे, हळदी, माद्याळ आणि म्हाकवे इथं तिरंगी आणि मौजे, सांगाव आणि साके इथं बहुरंगी लढती होणार आहेत. अर्ज माघारीनंतर उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलं. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद चौगुले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे आणि मुख्याधिकारी अजय पाटणकर उपस्थित होते.